24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आहे आणि आपण प्रभाग 7 मधून उमेदवारी मागितलेली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि यांचं खूप जनतेमध्ये नाव आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनाच आम्ही यावेळेस मतदान करणार अशी जनतामध्ये लाट आहे. हा लहरीमध्ये आपला पॅनल निवडून येऊ शकते. याचं कारण काय आहे आपण आपल्या चॅनलला सांग. बघा, आंबेडकरी समाजाचे अनेक पार्ट्या आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत, परंतु फक्त ते काही नावापुरतेच आहे. आणि जो आंबेडकर विचारधारा घेऊन जे चालणारी पार्टी आहे ती वंचित बहुजन आघाडी आहे, जे प्रकार बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम करीत आहेत आणि फक्त कामच नाही करीत आहेत, त्यांनी रिझल्ट दाखवलेला आहे. मागील ग्रामीणच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले आणि निश्चितच तो जो ग्राफ वाढत आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आंबेडकरी जनतामध्ये निर्माण झालेला आहे की आता फक्त आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर टिकायचं असेल तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला घेऊन चालणारे पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, त्या पक्षासोबतच राहायला पाहिजे. सर्व रिपब्लिकन पक्ष असो किंवा इतर पक्ष असो, त्यांनी फक्त आपल्या फायद्यासाठी आंबेडकरी जनतेचा उपयोग केलेला आहे आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरजी यांच्या नेतृत्वामध्ये जी प्रगती झाली त्यामुळे जनतेचा कौल आज सध्या वंचित आघाडीसोबत आहे आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्याचा प्रभाव पाहून घ्याल. कारण की अनेकदा असं होतं की मी त्यांचा उमेदवार आहे म्हणून म्हणत आहे, परंतु त्याच्यापूर्वी मी काँग्रेसला होतो आणि त्यामुळे मी तिथून वळून ह्या पक्षात आलो. निश्चितच एक रिझल्ट मिळेल हे आपणास सांगू शकतो. भाऊ, आता जनतेमध्ये बरेच लोक टीव्ही मध्ये पाहत आहेत की बऱ्याच पार्ट्यांच्या घरांमध्ये झगडे झालेले आहेत, पार्ट्यांमध्ये झगडे झाले, बरेच कार्यकर्ता नाराज आहेत आणि बाबासाहेबांची ताकद हे लोकांना दिसत आहे. त्याच्या घाबरून सरी यांच्यामध्ये वाद झालेले आहे आणि पार्ट्यांमध्ये झगडलेले आहे. असं याच्यातनं काय आपल्याला जाणीव होतं? बघा, मी एक दोन उदाहरण सिंपल सांगतो. आज भारतीय जनता पक्षासोबत आमचे क्रांतिकारी नेता आपण ज्यांना म्हणत होतो, जोगेंद्रजी कवाडे, रामदासजी आठवले, किती बेशर्मीची गोष्ट आहे की ते भारतीय जनता पक्षासोबत त्यांची युती आहे, त्यांचे ते पाया पडतात किंवा जे जे काही म्हणता येईल ते, परंतु आपल्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी एक तिकीटही आणलेली नाही महानगरपालिकेची. मग ते कवाडे असोत की रामदास आठवले. आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यांच्यासोबत युती करता आणि आपल्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देऊ शकत नाही तर त्यांच्यासोबत राहण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणूनच हे जे बाकीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा आंबेडकरी विचारधारेला सांगणारे जे आमचे पक्ष आहेत त्यांच्या धरातलाला ते जात आहेत. त्याच्यामध्ये एक नाव आणखी मी विसरलो, तो प्रामुख्याने म्हणजे बहुजन समाज पक्ष, जो मोठ्या तोलाने सांगत होता, परंतु निवडणुकीमध्ये त्यांचे नेते कसे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मागे लोटांगण घालून त्यांनी माल कमवला आणि लत्त झाले. या सर्व जनतेनं पाहिला, जनतेने मला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणून जे यांच्यामध्ये जनतेमध्ये जे रिपब्लिकन पार्टी असो किंवा बहुजन असो किंवा आंबेडकरी समाजाच्या पार्ट्या असो, त्यांच्याकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि हा सर्व जनतेचा विश्वास माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण ग्रामीणमध्ये पाहिलेला आहे. आणि निश्चितच ह्या वेळेला जास्तीत जास्त उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे येतील हे मोठ्या गर्वाने सांगताना मला आनंद होतो. याचं कारण होऊ शकते की काँग्रेसमध्ये आता बरेच मोठ्या पार्ट्यांमध्ये पैशाचा व्यवहार झालेला आहे, असे कार्यकर्ता नाराज झालेले आहेत. हो, निश्चितच. तुम्हाला हेच सांगितलं की पैशाचा व्यवहार होते. ज्यांच्याकडे पैसे असले किंवा ज्यांना पैसे अशा कार्यकर्त्यांना मिळते आणि जे तळागाळातले कार्यकर्ते, जे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामुळे त्यांना काहीच त्या पक्षामध्ये मान सन्मान वगैरे मिळत नाही राहिला आणि त्या पक्षाची दुर्दशा झालेली आहे.
कारण की जो कार्यकर्त्याचा संच होता तो संच आता वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि एक मन आहे गुणगुणचं सागर बनत आहे. आता हा महासागर बनण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडीचा आधी सागर होतात, परंतु आता नवीन कार्यकर्त्यांनी जोडल्यामुळे ते निश्चितच एक महासागराकडे वाटचाल चालू आहे आणि येणाऱ्या दिवसात मला त्याची कल्पना येणार. नागपूरमधून आपल्या महानगरपालिकेमध्ये किती कॅन्डिडेट्स उमेदवार निवडून येतील असा आपला एक अंदाज? हा, जवळपास अनेक ठिकाणावरून इथं येतीलच. ह्या करता की मी आता तुम्हाला बोललो की ज्याप्रमाणे काँग्रेसपासूनही लोकांचं मन हे झालं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे आहे नेते ते फक्त आपला उल्लू साधण्याकरता किंवा माल कमवण्याकरता अनेकांनी पार्ट्या खोललेल्या आहेत. तर त्याच्यामुळे जनतेचा तो वंचित बहुजन आघाडीकडे झाला आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात आता विशेषतः म्हणून आम्ही सांगतो की आमच्या बॅनरमध्ये चांगल्या सुशिक्षित महिलाही आहे, सुशिक्षित माणसंही आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने हे पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की सभागृहामध्ये जो समाजाचे प्रश्न मांडू शकतो अशा व्यक्तींना पाठवायला पाहिजे. आणि हीच परंपरा वंचित बहुजन आघाडीने कायम ठेवलेली आहे. आणि निश्चितच 10 युवक 20 युवक यावेळेस ज्याची कोणाची सत्ता राहील त्यांना ते नाचवल्याशिवाय राहणार नाही इतकं मी निश्चित सांगू शकतो. अच्छा सर, शेवटचा एक प्रश्न आहे. आपण आता मतदारांना काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करणार आणि काय आपण उपदेश देणार? बघा, आजपर्यंत आपण सुरुवातीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा जो एक उत्साह होता मग ते नेत्या लोकांनी त्या रिपब्लिकन पार्टीचे 117 सत्ताचे 26 असे केले. रिपब्लिकन तर विखुरलेली गेली. परंतु आता महत्त्वाचा मुद्दा हे आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जो आंबेडकरी चळवळ सामोर जात आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विशेष करून बाळासाहेब ठाकरेचे हात मजबूत करण्याकरता सर्व जनतेने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जे काम सुरू आहे त्या सर्व जनतेंना मी विनंती करतो की त्यांनी आजपर्यंत जे सगळ्या पार्ट्यांना पाहण्याचं काम केलं तर ह्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांचा जे आज महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी पार्टी की त्यांच्या नेतृत्वाने करून राहिलं आणि याला हातभार लावण्याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. इथल्या जे निवडणूक लढवणारे आहेत उमेदवार त्यांना आपण मदत करावं, त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं, ज्याच्यामुळे एक येणाऱ्या दिवसात आणखी एक परिवर्तनाची लाट येईल आणि एक मोठं आंदोलन, मोठं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रात निर्माण होईल. ह्याकरता सर्व जनतेने बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांना चांगल्या भरघोस मताने निवडून आणावं हीच विनंती मी जनतेला करीत आहे. धन्यवाद. आता आमचं चुनाव चिन्ह गॅस सिलेंडर आहे आणि मी माजी नगरसेवक, माजी सत्ता पक्षनेता, माजी विरोधी पक्षनेता, महानगरपालिका इथं राहिलेला आहे. मी संदीप प्रल्हाद सहारे मागील 4 निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. हाच माझा लहानसा परिचय आहे. सर्व जनतेंना माझं आव्हान आहे की प्रभाग 7मधून जे आमचे उमेदवार आहेत बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आमच्या महिलाही एक सशक्त अशा राहिल्या पाहिजेत आणि बाबासाहेबांच्या ह्या विचाराला प्रेरणा घेऊन आमच्या ह्या प्रभाग 7मधून ज्या महिला उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत. जसं नलिनी खांडेकर हे वकिली आहेत आणि MSc झालेले आहेत. दुसरे आमचे रोशनीताई लोणारे हे कॅन्डिडेट आहेत, हे कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत आणि अशा शिक्षित सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रश्नाला लावून धरणारे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला लावून धरणारे असे चांगले उमेदवार
वंचितने आज दिलेलं आहे आणि म्हणूनच ह्या उमेदवारांना मला नको सोडाल मलाही पकडू तर आपण भरघोस मताने निवडून द्या आणि ही जी परंपरा भविष्यासाठी चांगली राहील हेच सांगतो. पुन्हा एकदा आपणास विनंती करते गॅस सिलेंडरवर ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.